त्यांच्याकडे एक प्रार्थना अशी घ्यायची आहे बघा. मी अगदी इथं आपण आलेला उद्देश देव देशान धर्माचे होय, दुसरं काय बोलायचं नाही आहे किंवा आमची काही अशी इच्छा नाही आहे की मंदिराच्या ठिकाणी देवा धर्माच्या ठिकाणी अन्य कुठला विषय आम्हाला करायची भावना पण नाही. त्या इथं आपल्या जो सातत्याने श्रद्धा भक्तीपूर्वक आपण जे प्रार्थना करतोय, देवाची आराधना करतोय, ही आरती म्हणतोय, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण एक गोष्ट काय विसरलोय तर जिजामातांनी शिवाजी महाराजांना जे संस्कार दिले ते संस्कार आपल्या घरात आपण आपल्या मुलांना, आपल्या परिवारात, आपल्या समाजात, आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं तेच विचार आणि कार्य जर आपण संस्कार घरात दिले तर ते देशात सगळीकडनं उभा राहतील ना. देवाकडे प्रार्थना काय करायची तर ती एक 4 ओळीमध्ये प्रार्थना ती आहे. तर ती प्रार्थना म्हणजे आपण सुरुवातीला तर म्हणा किंवा आरती झाल्यानंतर शेवटला म्हणा, आपलं काय असं काय त्या संदर्भात आग्रह नाही, पण देवाच्या चरणी आपले संकल्प घेत असतो, आपण देवाकडे प्रार्थना करत असतो, काय तर मागत असतोय. मग काय मागतोय आपण तर आपण शिवाजी महाराजांचे जे संस्कार आहेत, विचार आहेत, जे जिजामातांनी शिवाजी महाराजांना दिले, युगानुयुग कोण जे सगळ्या देवी देवतांचे अवतार जे झाले त्या अवतारात त्या श्रीरामाचा असू दे, श्रीकृष्णांचा असू दे किंवा तुम्ही सगळे अवतार कार्य बघा, मग अगदी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचं सुद्धा असू दे, तर ह्या प्रत्येक अवतार कार्यात त्यांनी कार्य काय केलं ते परमेश्वरी कार्य काय आहे तर धर्माचं रक्षण केलं, धर्माचं ज्ञान लोकांना दिलं, आचरण आणि व्यवहार आपल्याकडून तसा घडावा हा त्यांनी प्रयत्न केला. मग आपल्याला जो विसर पडला, आता तुम्ही त्यातल्या त्यात हे काय सांभाळताय हे ठीक आहे, पण आपल्याला हे पण बघायला पाहिजे ना, आपल्या घरात कुटुंबात मुलांना पण हे संस्कार आणि विचार पाहिजेत. कुठे तर शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलं की युगानुयुगांमध्ये अशी दैदिप्यमान जीवन घडते की जे अवतार कार्यासारखं म्हणजे रामकृष्णासारखं शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी काम केले. त्याचं स्मरण, त्यांच्या गोष्टी रोज थोडं वाचनात आपल्या आलं पाहिजे, मुलांना शिकवण्यात आलं पाहिजे आपल्याकडनं. त्या ठिकाणी बराचसा इतिहास हा लपलाय, तर तो इतिहास सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी 2 ओळी आहेत, पण तो आपण सगळ्यांनी हात जोडून ती प्रार्थना करूया. म्हणजे शिवाजी महाराजांचं जीवन आणि आपलं पण जीवन त्या अनुषंगाने असावं. शिवाजी महाराजांच्या सारखं कार्य आमच्याकडनं ती परंपरा चालवली जावी, वारसा चालवला पाहिजे का नको. आई वडिलांचा जे आपण वारसा देतो, आपल्या कुटुंबाचा, परिवाराचा वारसा असतो की नाही प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, तर तो वारसा जपण्याचा जो काम आहे तो शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही जपू. म्हणजे विचाराचा वारसा आहे, धर्मरक्षणाचा आहे, परमेश्वरी कार्याचा आहे, आणि तो